गुड मॉर्निंग ऑल द स्टुडंट. शुभ प्रभात. क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 त्याच्यामधला जो आपण चॅप्टर बघत आहेत किंवा ज्या पिकासंदर्भात आपण माहिती घेत आहे तर ती पीक आहे ताग याचा अर्थ आहे ज्यूट. तर बघा, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तागाचा जो उपयोग आहे आजच्या आपल्या रोजच्या जीवनामध्ये वास्तविकता तागाचा जो उपयोग केला जातो तो म्हणजे धागे तयार करण्यासाठी. तर आपण बघितलं की गनी बॅग्स ज्याला आपण म्हणू, म्हणजे पोती, धान्याची जी पोती असतात ते वास्तविकता तागापासून तयार केले जातात. त्याच्यानंतर आपण जे विशेष करून बघितलं ते म्हणजे सुतळी, तर सुतळी तागापासून तयार केली जाते. त्याच्यानंतर कार्पेट्स, तर अशा बऱ्याचशा गोष्टीच्या तागापासून तयार केल्या जातात. तर वास्तविकता आता बघा, आपल्याला ह्या दोन मुद्द्यामध्ये रेटिंग अँड एक्सट्रॅक्शन ऑफ अ फायबर ह्याच्यामध्ये आपल्याला हे शिकायचं काय, ह्याच्यामध्ये आपल्याला कशाची माहिती बघायची आहे की त्या तागाचं जे पीक असेल त्या तागाच्या पिकापासून धागे कसे वेगळे केले जातील किंवा फायबर कसं त्यापासून निर्माण केलं जाईल, त्याच्या संदर्भात आपण ह्या 2 पॉईंटमध्ये आपण याच्याविषयी माहिती घेणार आहे. तर बघा, तागाचं जे पीक आहे ते वास्तविकता कुठे येते तर पश्चिम बंगालमध्ये. आपल्या भारतामधला जो पश्चिम बंगाल आणि त्या बाजूचा आजूबाजूचा जो एरिया आहे त्या ठिकाणी विशेष करून तागाचं जे पीक आहे हे तागाचं पीक सर्वाधिक जास्त येतं. तर त्या भागामध्येच आपल्याला एक्स्ट्रॅक्शन ज्याला आपण असं म्हणू किंवा रेटिंग्स असं म्हणू, तर ह्या 2 गोष्टी आपण त्या एरियामध्ये आपण या ठिकाणी करू शकतो. तर बघा, 1 नंबर आपल्याला काय बघायचं आहे की रेटिंग्स. तर रेटिंग्समध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये काय केलं जातं की तागाचं जे पीक आहे, उदाहरण घ्या की एक तागाचं असं झाड आहे, तर असं हे जे झाड आहे हे पाण्यामध्ये काही कालावधीसाठी बुडवून ठेवलं जातं, त्याला रेटिंग्स असं म्हटलं जातं. बघा, तागाचं जे पीक आहे किंवा तागाचे जे झाड आहे हे काही कालावधीसाठी पाण्यामध्ये बुडवून ठेवलं जातं, त्याला रेटिंग असं म्हटलं जातं. तर बघा, त्याच्यामध्ये आपल्याला काय म्हणते की द प्लांट्स बंडल्स आर डिप्ड 60 to 90 सेंटीमीटर इन अ स्टँडिंग वॉटर इन अ टँक और डिचेस. तर बघा, 60 ते 90 सेंटीमीटर एवढ्या प्रमाणात आपल्या ठिकाणी हे जे प्लांट्स असेल किंवा तागाचं जे पीक आहे, बघा हे तागाच्या पीकचं आपण या ठिकाणी बंडल करायचं. तागाचं पीक ते सगळं जे त्याचं एक पेंडी बांधायची त्या झाडाची पेंडी बांधून आपल्याला ते पाण्यामध्ये 60 ते 90 सेंटीमीटर एवढ्या पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ते बुडवून ठेवायचं. तर किती दिवसासाठी? रेटिंग प्रोसेस इज कम्प्लिटेड इन 2 to 3 weeks. तर बघा, 2 ते 3 आठवड्यांसाठी आपल्याला ते जे झाड आहे किंवा तो बंडल आहे हा पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 आठवड्यासाठी ठेवणं गरजेचं आहे. आणि 2 ते 3 आठवड्यानंतर त्याच्यामध्ये जी प्रोसेस असते त्याला रेटिंग प्रोसेस असं म्हटलं जातं. बघा, 2 ते 3 आठवड्यासाठी आपल्याला ते पाण्यामध्ये आपल्या बुडवून ठेवायचं आहे. द बार्क separates out easily from the wood due to the weakening of a pectin and other mucilaginous substance. तर बघा, तर काय होत असतात बार्कमध्ये त्याचे फांदे आहेत. समजा एखादं जर झाड कुठलंही असेल तर आपण झाड जवळजवळ 2 ते 3 आठवडे जर आपण पाण्यात बुडवून ठेवलं तर ते झाडाच्या ज्या आजूबाजूच्या फांद्या असतील ह्या फांद्या पूर्णपणे नष्ट होत असतात. ह्या फांद्या पूर्णपणे बाजूला सरत येतात, नष्ट होतात. तर बघा, मग त्यामध्ये जे पेक्टिन असतं त्या पेक्टिनच्या ह्याच्यामुळे ह्या फांद्या या ठिकाणी पुन्हा जवळ आपण 2 ते 3 आठवडे जर आपण हे जे झाड आहे किंवा हे जे ताग आहे हे जे ताग आपण जो 2 ते 3 आठवडे त्याचं प्लांट्स आपण या ठिकाणी जर पाण्यात ठेवलं तर ते त्याच्यामधल्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्या सेपरेट होत असतात, विलग होत असतात. तर बघा, त्याच्यानंतर ओव्हर रेटिंग अफेक्ट द क्वालिटी ऑफ अ फायबर. ओव्हर रेटिंग म्हणजे काय? जास्त वेळ, समजा 2 ते 3 आठवड्यापेक्षा जर आपण या ठिकाणी जर जास्त वेळ आपण ते पाण्यामध्ये जर भिजत ठेवलं तर त्याच्यामुळे त्याचं जे आपण फायबर आहे त्याच्यापासून जे धागे तयार होतात या धाग्याच्या गुणवत्तावरती या ठिकाणी त्याचा परिणाम होत असतो. तर बघा, रेटिंग्स आणि एक्स्ट्रॅक्शन ह्याच्यामधला जो पहिला पार्ट आहे तो रेटिंग. तर रेटिंगमध्ये काय केलं जातं बघा, जे तागाचं जे पीक आहे किंवा तागाचं जे क्रॉप असेल ते क्रॉप त्याचा या ठिकाणी ते बाजूला काढून, म्हणजे हार्वेस्टिंग केल्यानंतर ते आपण बाजूला ज्यावेळेस काढतो
ते बाजूला काढून जवळजवळ 2 ते 3 आठवड्यासाठी आपण पाण्यामध्ये ते भिजत घालून ठेवायचं आहे. 2 ते 3 आठवडे, समजा 2 ते 3 आठवड्यासाठी जर भिजत घालून ठेवलं तर त्याच्या ज्या फांद्या असतील ह्या फांद्या त्याच्यापासून विलग होत असतात. ह्या ज्या फांद्या ह्या फांद्या त्याच्यापासून बाजूला जातात, विलग होतात. त्याला रेटिंग्स असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, त्याला रेटिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे त्याला एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? तागापासून धागं वेगळे करणे, एक्स्ट्रॅक्शन. तर बघा, द कम्प्लिटली रेटिंग स्टॉक्स आर टेकन आउट फ्रॉम द वॉटर. तर बघा, रेटिंग म्हणजे त्याच्यापासून बाजूला झालेले जे बुंदे असतील. बघा, आपण पूर्वी काय केलं की रेटिंगच्या माध्यमातून आपण झाडं जे आहे ते पूर्णपणे पाण्यामध्ये ठेवलं. पाण्यामध्ये ठेवल्यानंतर त्याचे जे ब्रँचेस आजूबाजूच्या फांद्या असतील त्या फांद्या त्याच्यापासून नष्ट झाल्या आणि उरलेला जो पार्ट्स असेल द कम्प्लिटली रेटेड स्टॉक्स आर टेकन आउट फ्रॉम द वॉटर. उरलेला जो भाग आहे तो आपण या ठिकाणी बाजूला काढायचा आहे, पाण्यामधून बाजूला घ्यायचा. फायबर इज रिमूव्ड बाय हँड फ्रॉम स्टॉक नोन ॲज अ एक्स्ट्रॅक्शन. तर बघा, त्याचे जे बुंदे असतील त्या बुंद्या असेल किंवा जी खोड असेल त्या खोडापासून आपल्याला ठिकाणी फायबर म्हणजे धागे पूर्णपणे तयार झालेले किंवा बाजूला आलेले आपल्याला दिसून येतील. धागे पूर्णपणे तयार झालेले किंवा बाजूला आलेले आपल्याला दिसून येतील. द एक्स्ट्रॅक्टेड फायबर इज वॉश्ड इन अ क्लीन वॉटर. तर बघा, ते जे बाजूला आलेले जे धागे असतील ते पूर्ण बाजूला काढून या ठिकाणी आपण स्वच्छ पाण्यामध्ये ते धागे धरून ते पूर्णपणे क्लीन करायचे आहेत, वॉटर एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. देन इट इज ड्रायड इन अ सन फॉर 2 to 3 days. त्याच्यानंतर बघा, ते धागे आपण 2 ते 3 दिवसासाठी या ठिकाणी वाळू घालायचे आहेत, वाळण्यासाठी ठेवायचे आहेत. द क्वालिटी ऑफ फायबर इज डिटोरेट ड्यू टू डिले इन एक्स्ट्रॅक्शन. तर समजा जर आपल्याला त्यातून तागापासून धागे काढायला जर वेळ झाला तर त्याच्यापासून त्याच्या क्वालिटीवरती परिणाम होतो. तर बघा, ही प्रोसेस मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन ऑफ फायबर. बघा, तर रेटिंग या प्रोसेसमध्ये काय केलं जातं? एक नंबरची प्रोसेस आहे रेटिंग. तर रेटिंग या प्रोसेसमध्ये काय केलं जाईल की तागाचं जे पीक आहे हे तागाचं पीक आपण 60 ते 90 सेंटीमीटर एवढ्या पाण्यामध्ये 2 ते 3 आठवड्यासाठी या ठिकाणी भिजत घालून ठेवलं जातं. त्याला रेटिंग असं म्हटलं जातं. तर काय होतं, 2 ते 3 आठवडे जर आपण भिजत घातलं तर त्या झाडाची जी आजूबाजूची खोड असतील, फांद्या असतील, या फांद्या पूर्णपणे बाजूला निघून जातील, आणि उरलेला जो पार्ट असेल, ठीक आहे, तर उरलेले त्याच्यामध्ये जे शिल्लक राहिले असेल ते स्टॉक्स किंवा त्याच्यापासून तयार झालेले धागे हे शिल्लक असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे ती म्हणजे एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? या स्टॉक जो असेल किंवा जे बुंदा असतील त्या बुंद्यांपासून धागे बाजूला काढणे, त्याला एक्स्ट्रॅक्शन असं म्हटलं जातं. तर बघा, त्याच्यापासून आपल्याला धागे बाजूला काढले जातील. बाजूला काढल्यानंतर ते जे धागे आहेत हे धागे काही कालावधीसाठी स्वच्छ पाण्याने धुतले जातील. धुतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यासाठी हे जे धागे आहेत हे धागे 2 ते 3 आठवड्यासाठी या ठिकाणी वाळवले जातील आणि वाळवल्यानंतर त्याच्यापासून या ठिकाणी फायबर ह्यापासून तयार केलं जाईल. तर ही प्रोसेस आहे, त्याला म्हणलं जातं रेटिंग अँड एक्स्ट्रॅक्शन. तर बघा, ह्याच्यामध्ये नंतर आपल्याला जो पुढचा पार्ट शिकायचा आहे ते आहे पेस्ट अँड डिसीज. तर बघा, ह्याच्या अगोदर मी बऱ्याच वेळा अर्थ लिहून दिलेले आहेत. पेस्ट ह्याचा अर्थ आहे कीड रोग. डिसीज ह्याचा अर्थ आहे रोग. बघा, पेस्ट अँड डिसीज याचा अर्थ आहे कीड रोग. तर कशा पद्धतीचे कीड रोग आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात? बघा, कीड रोग, इम्पॉर्टंट पेस्ट म्हणजे महत्त्वाचे असणारे कीड रोग. बघा, तर इम्पॉर्टंट पेस्टमध्ये ज्यूटसाठी, तागासाठी कुठले इम्पॉर्टंट पेस्ट आहेत? ज्यूट सेमी लूपर. 2 नंबरचा आहे हेरी कॅटरपिलर आणि 3 नंबर आहे माइट्स. म्हणजे बघा, मी आपल्या ठिकाणी फोटो टाकलेला आहे माइट्स आपल्या ग्रुपवरती. तर बघा, 1 नंबरला आहे ज्यूट सेमी लूपर. तर ज्यूट सेमी लूपर नावाचं जे कीटक आहे, तर बघा, ज्यूट सेमी लूपर त्याच्यामध्ये नेचर ऑफ डॅमेज, कशा पद्धतीने ते उद्ध्वस्त करत असतं त्याला नेचर ऑफ डॅमेज असं म्हटलं जातं. तर बघा, द लार्वा फीड ऑन द लिव्स ऑन अ टॉप शूट
अँड अरेस्ट ग्राउंड ऑफ द प्लॅन्ट. तर बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं की जे लार्वा असेल, लक्षात घ्या वरती लार्वा म्हणजे जी अळी असेल, अळी बघा लार्वा ह्या शब्दाचा अर्थ काय की अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी, त्याला लार्वा असं म्हटलं जातं. अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली जी अळी असेल त्याला लार्वा म्हटलं जातं. तर काय होत असतात सेमी लुपर ह्याच्यामध्ये काय करतात, ती अळी जी आहे ती अळी पूर्णपणे पानांवरती बघा, पानाचा जो वरचा टॉपचा भाग असेल, वरचा भाग असेल त्या पानाचा, त्या भाग ह्याला पानांना ते पूर्णपणे अळी खाऊन टाकत असते. तर हे आहे जूट सेमी ल्युपर. तर काय होत असतं बघा ह्याच्यामध्ये जी अळी आहे, द लार्वा फीड ऑन द लिव्स ऑफ द टॉप शूट्स अरेस्ट द प्लांट्स. बघा या ठिकाणी जी लार्वा असेल म्हणजे जी अळी असेल, अरेस्ट द ग्रोथ ऑफ प्लांट्स. तर काय करत असते लार्वा, शेंड्याचा जो भाग असेल तो शेंड्याचा भाग या ठिकाणी पूर्णपणे खाऊन टाकते आणि शेंड्याचा भाग खाऊन टाकला असल्या कारणामुळे त्याच्या वाढीवरती परिणाम होत असतो. म्हणजे वाढ पूर्णपणे या ठिकाणी थांबली जाऊ शकते. तर बघा ह्या पेस्टला कंट्रोल मेजर म्हणजे कशा पद्धतीने आपण या ठिकाणी ते नियंत्रणात आणणार आहे त्याला कंट्रोल मेजर असं म्हटलं जातं. CM अर्थ आपल्याला त्या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. CM ह्याचा अर्थ आहे कंट्रोल मेजर. तर बघा कशा पद्धतीने आपण ते कंट्रोल करणार आहे. शेक अप द लार्वा इन अ वॉटर कंटेनिंग केरोसिन. तर बघा काय करायचं आहे, आपलं जे झाड असेल ते प्लॅन्ट आहे, ते प्लॅन्ट जर पूर्णपणे हलवलं त्याच्यापासून लार्वा बाहेर पडतात आणि लार्वा पडल्यानंतर ते पाणी आणि रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये या ठिकाणी टाकून द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट 20 kg प्रति हेक्टर्स. बघा लिंडेन पावडर नावाचं जे पावडर असेल, लिंडेन पावडर, तर लिंडेन पावडरचा या ठिकाणी आपण त्याच्यावरती डस्टिंग म्हणजे ते त्याच्यावरती फवारायचं आहे किंवा ते त्याच्यावरती पसरवायचं आहे. डस्टिंग असं म्हटलं जातं. नंतर बघा स्प्रे आपण 0.05% इंडोसल्फान. तर आपण त्याच्यासाठी इंडोसल्फानचं सुद्धा त्याच्यावरती स्प्रे घेऊ शकतो. तर हे आहे जूट सेमी ल्युपर. नेक्स्ट पार्ट आहे हेरी कॅटरपिलर. तर बघा मी तुम्हाला हेरी कॅटरपिलरचा या ठिकाणी फोटो पाठवलेला आहे ग्रुपवरती. हेरी कॅटरपिलरचा या ठिकाणी फोटो तुम्हाला दिसेल. बघा हेरी कॅटरपिलर ही अशी अळी आहे, ही अळीला या ठिकाणी वरून केस असतात त्यामुळे त्याला हेरी कॅटरपिलर असं म्हटलं जातं. हेरी कॅटरपिलर्स. तर बघा तर हे काय करत असते हेरी कॅटरपिलर, द कॅटरपिलर फीड ऑन द लिव्स कॉज डिफॉलेशन. तर बघा ही जी अळी आहे, ही अळी काय करत असते की पानं खाऊन टाकत असते. इट इज अ फीड ऑन द लिव्स. तर ही काय करते अळी, पानं खाऊन टाकते आणि पानं खाऊन टाकली असल्या कारणामुळे डिफॉलिएशन म्हणजे काय होत असतं, त्याच्यामुळे पानगळती होत असते. ही अळी पानं खाऊन टाकते आणि त्याच्यासोबत जी इतर राहिलेली जी पानं आहेत त्याच्यामुळे डिफॉलिएशन होतं म्हणजे पानगळती होत असते. तर बघा त्याच्यासाठी कंट्रोल मेजर, तर कशा पद्धतीने आपण ते कंट्रोल करणार आहे, तर कलेक्ट एग्ज मास अँड डिस्ट्रॉय. तर बघा तिची जी अंडी असतील ती अंडी या ठिकाणी आपण गोळा करून नष्ट करून टाकायचं आहे. कलेक्ट एग्ज मास अँड डिस्ट्रॉय, अंडी गोळा करायची आणि नष्ट करून टाकायची. नेक्स्ट काय म्हटलं बघा, डस्ट 1.3% लिंडेन पावडर. तर बघा लिंडेन पावडरचं आपण जे उदाहरण घेतलं तेच या ठिकाणी सुद्धा लागू पडतं आहे. लिंडेन पावडर नावाची जी पावडर आहेत ही पावडरचं डस्टिंग आपल्या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर बघा स्प्रे 0.05% इंडोसल्फान. तेच आपण हे ज्या अगोदर जे सांगितलं तेच इंडोसल्फानचा आपण त्याच्यावरती स्प्रे घ्यायचा आहे. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला त्याच्यासाठी करणं गरजेचं आहे. बघा कलेक्ट एग्ज मार्क्स अँड डिस्ट्रॉय. त्याच्या अंडी आपण या ठिकाणी कलेक्ट करायची, गोळा करायची आणि ते नष्ट करून टाकायची. त्याच्यानंतर लिंडेन पावडर त्याच्यावरती फवारणी करायची आहे आणि इंडोसल्फानची त्याच्यावरती फवारणी करायची. 3 नंबरला आहे माइट्स. माइट्स म्हणजे बघा असे एक मुंगे असतात, त्याला माइट्स असं म्हटलं जातं. तर माइट सक द सेल सॅप फ्रॉम द लिव्स ड्यू टू हुईच लीफ टर्न रेडिश अँड ड्राय. तर बघा जे माइट्स असतील तर ते काय करत असतात,
पानामधला जो रस आहे तो पानामधला रस पूर्णपणे शोषून घेत असतात. हे माइट्स आहे ते काय करतात, पानामधला जो रस आहे तो रस पूर्णपणे शोषून घेत असतात. त्याच्यामुळे काय होत असतं, ही जी पानं आहेत ही पाणी पूर्णपणे पिवळी पडतात आणि नष्ट होऊन जात असतात. तर हे माइट्स हे जे इन्सेक्ट आहे तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, कंट्रोल मेजर्स. लक्षात घ्या, कंट्रोल मेजर्स. कंट्रोल म्हणजे कशा पद्धतीने आपण नियंत्रण आणणं गरजेचं आहे. डस्ट 3 मेश सल्फर पावडर. बघा सल्फर पावडर, त्याच्यावरती आपल्याला सल्फर पावडर याचा वापर करायचा आहे. सल्फर पावडरचा नसेल तर 0.05% लाईम सल्फर याचा स्प्रे, लाईम सल्फरचा स्प्रे असं जरी घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. तर बघा हे आहे माइट्स, हे आहे माइट्स. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट इम्पॉर्टंट डिसीजेस म्हणजे महत्त्वाचे रोग. तर बघा ज्यूट म्हणजे तागावरती पडणारे महत्त्वाचे रोग कुठले कुठले आहेत. स्टेम रॉट म्हणजे खोडकुजी. रूट रॉट म्हणजे मूळ कुजले जातात. सीडलिंग ब्लाइट्स म्हणजे जे तागाची छोटी छोटी रोपं असतील ते रोपांच्या पानांवरती जो रोग पडतो त्याला सीडलिंग ब्लाइट असं म्हटलं जातं. आणि 4 नंबरला आहे अँथ्रॅकनोज म्हणजे त्या पिकाच्या रोपांवरती, त्या पिकाच्या झाडांच्या पानांवरती ज्यावेळेस टिपक्या पडतात त्याला अँथ्रॅकनोज असं म्हटलं जातं. तर बघा पहिला आहे स्टेम रॉटमध्ये काय होत असतं, खोडकुजी. ब्राऊन स्पॉट आर फॉर्म्ड ऑन द कोलर पोर्शन व्हिच रिझल्ट्स इन द रूटिंग ऑफ अ स्टेम. तर बघा तपकिरी रंगाच्या टिपक्या आपल्याला ठिकाणी खोडांवरती दिसून येत असतात आणि कालांतराने खोड या ठिकाणी कुजून जात असतं. त्याला स्टेम रॉट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट डिसीज आहे, पुढचा आहे रूट रॉट म्हणजे मूळ कुजणे. रूट बिकम ब्राऊन अँड डिके. तर बघा ह्याच्यामध्ये काय होत असतात की मुळं असतात, जे मुळं आहेत ते ब्राऊन म्हणजे तपकीर होतात आणि कालांतराने ते मुळं कुजून जात असतात. रूट बिकम ब्राऊन अँड डिके. त्याच्यानंतर सीडलिंग ब्लाइट्समध्ये काय होत असतात, सिम्पटम्स काय आहे. द लिव्स अँड स्टेम टर्न ब्राऊन अँड ड्राय. बघा पानं आणि त्याची जी खोड असतील तेही काय होत असतात, टर्न ब्राऊन, ते पूर्णपणे तपकिरी होतात आणि कालांतराने नष्ट होऊन जातात. टर्न ब्राऊन अँड ड्राय. त्याच्यानंतर दुसरा आहे अँथ्रॅकनोजमध्ये काय होत असतं बघा, वॉटर सोकड. मी तुम्हाला आता सांगितलं की पानांवरती टिपक्या पडतात त्याला अँथ्रॅकनोज असं म्हणतात. म्हणजे टिपक्या ज्या असतील त्या टिपक्या मोठ्या असतात म्हणून त्याला अँथ्रॅकनोज असं म्हटलं जातं. तर वॉटर सोकड राऊंडेड ब्राऊन कलर्ड स्पॉट आर फॉर्म्ड ऑन द लिव्स. बघा पानांवरती ज्या मोठ्या टिपक्या असतात, मोठा गोलाकार छेद तयार होतो ब्राऊन कलरचा, म्हणजे तपकिरी रंगाचा गोलाकार छेद जो तयार होत असतो त्याला अँथ्रॅकनोज असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा ह्या सर्वांवरती कंट्रोल मेजर्स, CM याचा अर्थ आहे कंट्रोल मेजर. तर कशा पद्धतीने आपण अँथ्रॅकनोज या ठिकाणी आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. 1 नंबर आहे सीड ट्रीटमेंट विथ ॲग्रोसेन और थायरम ॲट द रेट 2 to 3 ग्रॅम पर kg सीड. बघा सीड ट्रीटमेंट म्हणजे त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. कशा पद्धतीची बीज प्रक्रिया असेल, ॲग्रोसेन किंवा थायरम ह्याची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ॲग्रोसेन किंवा थायरमची त्याच्यावरती बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज म्हणजे कॉर्कोरस ऑलिटोरियस. तर बघा अशा पद्धतीच्या व्हरायटीचा वापर करा ज्या की व्हरायटी त्याला प्रतिकार करतील. ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी. स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर्स. बोडो मिक्सचर्स नावाचं जे केमिकल असेल, बोडो मिक्सचर नावाचं जे रसायन आहे त्याचा वापर आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे. फॉलो लॉंग टर्म क्रॉप रोटेशन.
पिकाची जी फेरपालट असेल ती पिकाची फेरपालट आपल्याला या ठिकाणी योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. तर बघा आपण काय काय बघितलेत याच्यामध्ये पेस्ट अँड डिसीजेस म्हणजे कीड रोग आणि रोग, तागांवरती पडणारे कीड रोग आणि रोग याच्या संदर्भात आपण या ठिकाणी ह्याची माहिती घेतलेली आहे. तर लक्षात घेण्यासारखा भाग असा आहे की याच्यामध्ये इम्पॉर्टंट पेस्ट आणि इम्पॉर्टंट डिसीजेस. तर बघा क्रॉप सायन्स पेपर सेकंड, क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 त्याच्यामधला जो चॅप्टर आहे तो आहे ज्यूट म्हणजे ताग. तर हा चॅप्टर आपला या ठिकाणी संपलेला आहे. ज्यूट ताग हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर आपला या ठिकाणी संपलेला आहे.